अशोक खरात प्रकरणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असतानाच आता दररोज नवनवीन धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहेत. शिर्डीतून फसवणुकीचे एक मोठे वृत्त समोर आले असून या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरातने शिर्डीतील रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याची जमीन व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केवळ अशोक खरातच नव्हे तर त्याची पत्नी आणि या व्यवहारात मध्यस्थीची भूमिका बजावणारे अरविंद बावके तसेच किरण सोनवणे यांच्यावरही शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बावके आणि सोनवणे यांना ताब्यात घेतले असून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या जमीन व्यवहारात आपली कशा प्रकारे फसवणूक झाली याचा सविस्तर पाढा खुद्द पीडित शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी वाचला आहे. साहेब नानासाहेब गोंदकर बोलतो. आम्ही व्याजी पैसे घेण्यासाठी चौकशी करीत होतो, तर त्यामध्ये खरात साहेब आम्हाला नाशिकला भेटले. तिथून आम्ही 2 गाड्यांमध्ये रात्याला आलो. दुय्यम निबंधाकडं आम्ही गहाणखत म्हणून म्हणत होतो. त्यांनी ते डॉक्युमेंट खरेदी खताचे केले आणि त्यानंतर यमऊ करून दिला आणि 5,52,00,000 रुपये दिले आणि आम्ही 3 कोटीची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर किरण माझ्या खात्यावरती 1 रुपया पण पैसे आले, पण ते मला त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. ते किरण सोनवणेवर माझा विश्वास होता म्हणून आणि अरविंद बावके आणि भाऊसाहेब चौधरी गुंजाळ आणि वाणी हे सोबत होते. त्यावेळेला आम्ही ते गहाणखत करून दिलं आणि त्यानंतर आम्ही निघून आलो सहाय्य करून. काय वाटलं फसवणूक केल्या असल्याचं तुम्ही गुन्हा दाखल केलाय? फसवणूकच केलेली. ते व्याजी पैसे म्हणून त्यांनी आम्हाला दिलेले होते. मला किरण सोनवणेंनी सांगितलं की आपण 2% पैसे घेऊ राहिलो आणि सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडेच होते. त्यामुळं मग मला त्यामध्ये काही कळत नसल्यामुळे ते पैसे डायरेक्टली त्यांनी जे आलेले चंद्रपंढरी भरले. काही पैसे पंजाब सिंध बँक त्यामध्ये होते, त्याचे त्यांनी माझ्याकडून चेकवर सह्या करून घेतल्या आणि मी त्याच्यानंतर ते सह्या करून मी शिंदे पैसे थांबलो. माझी तब्येत खराब असल्यामुळे त्याच्यामुळं मग ते पुढे गेले आणि त्यांनी ते पैसे कशा प्रकारे दिले ते त्यांना माहिती. नेमकं हा जो व्यवहार घडला त्यावेळेस कोण कोण तिथे उपस्थित होतं, कशा कशा प्रकारचे बोलणी झाली? कॅप्टन सर, मी रावसाहेब गोंदकर, त्यानंतर किरण सोनवणे, त्यानंतर अरविंद पांडुरंग बावके आणि सचिन वाणी गुंजाळ आणि भाऊसाहेब चौधरी आम्ही एवढे होतो. तांबे कोण होते? तांब्यांकडं ते त्यांचा काय व्यवहार झालेला असेल तो मला काही माहित नाही. मी तांब्यांना तर आत्ता बघितलं. आता तुमची काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे. आमची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. आमची जमीन कॅप्टन खरातने केलेली आहे. आम्हाला आमची जमीन पूर्णपणे मिळावी